सीफूड पोपटीसाठी आपण साहित्य घेतल्यात. इकडे बघा मस्तपैकी पोचे आहेत, मका घेतल्यात, अंडी आहेत, चिंबोऱ्या मस्तपैकी, आणि या साईडला आहेत मस्त लिंबूच्या स्लाइस करून घेतल्या. शहाजीरा करू गरम पाण्यामध्ये टाकू. अंडे असते सोडायला लागते. पहिला नंबर पोचांचा. त्याच्यानंतर चिंबोरी मस्त वेगळी, चिंबोरी आपण सगळ्यात नाही घेतल्या, 2 ठेवल्यात. गॅस बंद केली आपण. आता आपण सर्व काढून घेऊ आणि जो सूप निघले ना स्टॉक तो आपण यूज करणार आहोत. चला फायनली आपण 10 मिनिटं ठेवली होती, बघू शकता. आता आपण झाकण काढूया. उकळा आले बघा, 1 नंबर सुगंध जबरदस्त सुटले. आपण गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर शिकवू मस्त वेळी. अशा प्रकारे फायनली आपली मच्छीची पोपटी रेडी. बघू शकता आपला ताट रेडी होतं मस्त पैकी. अंडा, पोचा, चिंबोरी आणि रस्सा. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जस्ट पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचे मस्त सीफूड पोपटी. तर चला या तुम्हाला दाखवतो रेसिपी. बघू शकता सीफूड पोपटीसाठी आपण साहित्य घेतल्यात. इकडे बघा मस्तपैकी पोचे आहेत, मका घेतल्यात, अंडी आहेत, चिंबोऱ्या मस्तपैकी, आणि या साईडला आहेत मस्त लिंबूच्या स्लाइस करून घेतल्या. शहाजीरा, काली मिरी, 2 तेजपत्ता आणि दालचिनी. आणि इकडे आता आपण नगरीमध्ये पाणी ठेवले उकळायला, त्याच्यात टाकू आपण एक खडे मसाले. एक उकळी घेऊन आपल्याला ना याची पहिले बॉईल करून घ्यायचं ते सगळं सीफूड आपल्याला मस्तपैकी पोपटीसाठी. चला आता आपण झाकण काढूया. बघू शकता इकडं उकळा आले मस्त 1 नंबर. आता आपण सगळा सीफूड आपला बॉईल करू, गरम पाण्यामध्ये टाकू. अंडे असते सोडायला लागते. पहिला नंबर पोचांचा. त्याच्यानंतर चिंबोरी मस्त वेगळी, चिंबोरी आपण सगळ्यात नाही घेतल्या, 2 ठेवल्यात. अंडे कसे असते टाकायला. आणि आता राहिल्या चिंबोरीच्या नंग्या, भांगरे, पोचांचं भांगरे. मिक्सिंग टाकू पाहिजे. थोडं मीठ टाकू. आता झाकण देऊ. आता आपण या साईडला इकडे बघा ग्रेव्हीसाठी आपण सर्व साहित्य काढून ठेवल्यान. इकडे कोथिंबीर वरून टाकायला, कोथिंबीर, घरचा कढीपत्ता आपला गावठी, आणि आपला हिरवा वाटण, त्याच्यात अद्रक, लसूण, मिरची, खोबरा वगैरे सगळं, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे. आणि इकडे कांदा, टॅमॅटोची भुजून प्युरी बनवले. खडा मीठ आहे, गरम मसाला आपला घरचा लाल तिखट, आगरी मसाला, हळद, अद्रक, लसूण, मिरची क्रश करून घेतले. आणि इकडे धना पावडर आहे. या साईडला आपला सीफूड बॉईल होतं. आणि तुम्हाला आता चिंबर आणि मोठे दाखवतो. काल मोठे आणले, त्याचे अर्धे दुपारी केले ते, अर्धे ठेवलेले. इकडे बघा पण ठेवल्या, वरती झाली लावले निघताना ते किती 4, 6, 7 5 खालतंय दुपाऱ्या. दुपाऱ्या 6 खालतंय, दुपाऱ्या 6 खालतंय. हे 7 आईने खायला भात टाकले त्यांना, गव्हा बिवट टाका. पहिले भाकरीचा तुकडा टेकला था बाबा. या साईडला चिंबोऱ्या आहेत, 2 चिंबोऱ्या ठेवल्या, 3 घेतल्या पोपटी. ही पोपटी ना आता आपण ही सेकंड टाइम खाणार आहोत. आता मागे आपण
12-13 तारखेला फार्म हाऊसवर गेलतो ना, तेव्हा फर्स्ट टाईम बनवली होती. आता ही आपली सेकंड टाईम आहे. ॲक्च्युली अजून तो फार्म हाऊसचा ब्लॉग टाकलाच ना, अजून एडिट करायचा बाकी आहे. तर दिवस फ्रीलेस एडिट करत होतो. बघू आता 1-2 दिवसांत ब्लॉग टाकतो तो. आणि आता ही आपण सेकंड टाईम बनवणार आहोत. असं मच्छीची पोपटी ट्रेंडिंग आहे, एक नंबर लागतो जबरदस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला 10 मिनटं झालेत मस्तपैकी. आता आपण झाकण काढूया. इकडं बघा, बघू शकता काय कलर आले, ते पण शिजल्यान उकडले मस्तपैकी. मस्तपैकी काय सुगंध सुटले जबरदस्त. आता आपण सर्व थाल्यामध्ये काढून घेऊ होतो. गॅस बंद केली आपण. आता आपण सर्व काढून घेऊ. आणि जो सूप निघले ना स्टॉक, तो आपण यूज करणार आहोत. आणि त्याच्यात पाणी ना नॉर्मलीच टाकायचं असतं, कारण की जो त्याचा आतला जो स्टॉक निघतो ना सूप, तो आपल्याला ग्रेव्हीमध्ये नंतर वापरायला लागेल. काही कसं टाकताना पाणी, जास्त पाणी टाकल्यावर कसं मग तो काही फेकतात किंवा जास्त हे बनवतो, मग काय फायदा नाही त्याचा. पूर्ण त्याची चव ती पाण्यामध्ये उतारतं, मग काही फेकून देतात. आता एवढं निघले तर आपण यूज करू आपण ग्रेव्हीसाठी. वाफा निघता गरम गरम. आपण 30 नगरी ठेवले. गॅस चालू करू आपण. सर्वात अगोदर तेल टाकू मस्त आहे. आता आपण चला आता आपण तेल टाकूया. चला आता आपण कढीपत्ता टाकू. तेल गरम झालं आपण. त्याच्यानंतर कांदा टॅमॅटोची प्युरी बनवलेली अजून ती टाकली. तो वाटण टाकायचं आता. लगेच पेस्ट बनवलेली क्रश केलं आपण अद्रक लसूण मिरचीची. आणि वाटणामध्ये पण अद्रक लसूण मिरची आहे, कोथिंबीर कढीपत्ता वगैरे सर्व. ओला खोबरा मस्त. आता वाटण शिजू दे मस्त आपला. आता चला आता आपण मसाले टाकू. अगोदर हळद, त्यानंतर धना पावडर, नंतर गरम मसाला, नंतर आपला आगरी मसाला मिक्स करू. चला आता आपण ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडा पाणी टाकू, तो स्टॉकचा आपला. बघू शकता ग्रेव्ही शिजली आपली, मस्त तर्री आली बघा, एकच नंबर. चला आता आपण सीफूड बॉईल केले तो ॲड करू आपण. सर्व ॲड करायचा. त्यानंतर मिक्स करून घेऊ. वरून अंडी टाकू. अंडी का नाही टाकली, कारण की त्याला कवटी आहे ना, ही ग्रेव्हीमध्ये मिक्स होईल. चला आता आपण झाकण देऊ. सर्व मिक्स केले आपण 10 मिनटं शिजवू. चला फायनली आपण 10 मिनटं ठेवली होती. बघू शकता. आता आपण झाकण काढूया. मस्त उकळ आले बघा, एक नंबर. सुगंध जबरदस्त सुटले. आपण गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर शिकवू मस्त पैकी. अशा प्रकारे फायनली आपली मच्छीची पोपटी रेडी. बघू शकता आपला ताट रेडी होतं मस्त पैकी. अंडा,
पोचा, चिंबोरी आणि आरूला काय रस्सा. पाहिजे इकडं आपलं आरू शेट जेवतो इकडं. काय पाहिजे? आरू काय पाहिजे? अंडू 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 कोलबी नको पोचा, चिंबोरी. काय रे? चला आपली मच्छी पोपटी रेडी आहे मस्तपैकी. आपल्याला स्टार्टर म्हणून नाही घ्यायची, आपण जेवणासाठी बनवले मस्तपैकी. चला या जेवायला. तर बघू शकता भाकर मस्त, व्हाईट कांदा, लिंबू आणि आपली पोपटी मस्त, घालवतेस का त्याला चिंबोरी, पोच्या 2 पोचे आहेत, वांगरा, मक्का 2 अंडी. या जेवायला मस्तपैकी. फायनली जेवण झालं मस्तपैकी आणि मच्छी पोपटी एकच नंबर झालेली. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.